सुरुवात आपण ह्या मराठी भाषा अभ्यास पुस्तिकापासून करूया। मराठी भाषा अभ्यास पुस्तिका ही कशासाठी आहे किंवा कोणासाठी आहे? सर्वात महत्त्वाचं ही चारही पुस्तकं कोणासाठी आहेत हे आधी आपण समजून घेऊया। पहिलीतून दुसरीत जाणाऱ्या प्रत्येक मुलासाठी, इयत्ता पहिलीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, पहिली दुसरीला शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी आणि पहिली दुसरी शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांसाठी ही अभ्यास पुस्तिका अतिशय महत्त्वाची आहे। सोबतच काही विद्यार्थी असतात शाळा बुडवण्याच्या कारणाने किंवा शिकण्याची गती कमी असण्याच्या कारणाने प्रत्येक वर्गामध्ये असे 2-3 विद्यार्थी तरी सापडतात। पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये असे 1-2 विद्यार्थी असतातच की त्यांची शिकण्याची गती कमी आहे। याचा अर्थ असा आहे का ते शिकू शकत नाही? तर नाही, माझा पुस्तकाचा बेसच आहे की प्रत्येक मूल शिकू शकतं आणि प्रत्येक मूल शिकू शकतं ह्याच्यावरती जर विश्वास करून तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला माझी अभ्यास पुस्तिका नक्की 100% उपयोगी पडणार आहे। पण मला सांगायचं काय होतं तर हे पुस्तक कोणासाठी? पहिली दुसरीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, पहिली दुसरीत शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांसाठी आणि पहिली दुसरी शिकणाऱ्या प्रत्येक मुलांच्या पालकासाठी ही अभ्यास पुस्तिका अतिशय उपयुक्त आहे। सोबतच जी मुलं प्रत्येक वर्गामध्ये ज्या ज्या विषयात मागे पडलेली आहेत त्या सर्वांसाठी ही अभ्यास पुस्तिका अतिशय महत्त्वाच्या आहेत। मराठी अभ्यास पुस्तिका आणि गणित अभ्यास पुस्तिका याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आता पुस्तकांबद्दल जास्त माहिती सांगण्यापेक्षा जे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। पण आता ह्या पुस्तकांचा फायदा काय किंवा ह्या वर्षभरात गेल्या वर्षी 11 एप्रिलला मी ही मराठी भाषा अभ्यास पुस्तिका पब्लिश केली, त्याच्या आतापर्यंत 2000 कॉपीज गेल्या। त्यानंतर 17 सप्टेंबरला गणित अभ्यास पुस्तिका काढली, इंग्रजी अभ्यास पुस्तिका मला वाटते साधारण मी डिसेंबरमध्ये पब्लिश केली आणि आता सेमी गणितसाठी जी अभ्यास पुस्तिका आहे रिसेंटली 1 महिन्याखाली मी अभ्यास पुस्तिका पब्लिश केलेली आहे। आता ह्या पुस्तकांचा सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत झालेला फायदा मी तुम्हाला सांगते। अभिप्राय तर मला अतिशय सुंदर झालेले आहेत। आपण पाहतोय बघा आता निपुण महाराष्ट्र अंतर्गत मुलांचं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पक्व होण्यासाठी दर महिन्याला आम्हाला जे आम्ही सर्व शिक्षक आहोत जिल्हा परिषदचे किंवा संस्थेचे एक निपुण महाराष्ट्र म्हणून चाचणी येते, ती चाचणी आम्हाला घ्यावी लागते। त्याच्यामध्ये काय आहे विद्यार्थ्यांचे स्तर निवडायचे की समजा विद्यार्थी इयत्ता दुसरीत असेल, इयत्ता तिसरीत असेल किंवा इयत्ता चौथीत असेल तर तो मराठी वाचनासाठी कुठल्या लेवलपर्यंत गेलेला आहे, कुठल्या स्तरावर गेलेला आहे। गणिताचं देखील त्याच पद्धतीने आहे, मराठी वाचन, मराठी लेखन आणि गणित वाचन, गणित लेखन ह्या पद्धतीने सर्व स्तर आहे। पण निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि पायाभूत संख्याज्ञान मुलांचं जर पक्क करायचं असेल तर त्याच्यासाठी मुलांना एक्स्ट्रा सराव द्यायला आणि पालकांना देखील मुलांचा अभ्यास करून घ्यायला ही अभ्यास पुस्तिका बेस्ट ऑप्शन आहे। आता आपण थोडक्यात ह्या सर्व पुस्तिकांना